सोलापुरातील अपरिचित सामाजिक संस्था व ओमकाली सेनेच्या वतीने शहरातील विडी घरकुल भागातील 51 गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सोलापूर शहरातील अपरिचित सामाजिक संस्था व ओमकाली सेना यांच्या वतीने दरवर्षी असे सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात. आषाढी वारीनिमित्त शिक्षणाची वारी प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोलापुरातील कामगार वसाहत म्हणून ओळख असलेल्या विडी घरकुल येथील कामगार कुटुंबातील गरजू 51 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप सोलापुरातील जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अपरिचित संस्थेचे अध्यक्ष मयूर गवते व ओमकाली सेना शहराध्यक्ष विशाल पवार यांच्याकडून या साहित्याची मदत करण्यात आली होती. दरम्यान अपरिचित सामाजिक संस्थेचे संस्थापक मयूर गवते यांनी पाठ्यपुस्तकांविना कोणाचे शिक्षण अर्ध्यावर राहू नये या भावनेतून हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो, असंही त्यांनी यावेळी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्लीनाथ स्वामी, राजू भोकरे, ओमासी पल्ली, पवन खन्ना यांची मदत झाली. याप्रसंगी विशेष सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी मनोगत व्यक्त करताना अपरिचित सामाजिक संस्था व ओमकाली सेनेने सदैव समाज हितात तळागाळातील गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचून सामाजिक कार्यक्रम घेत असल्याबद्दल कौतुक करून दोन्ही संस्थांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ओमकाली सामाजिक संस्था आणि अपरिचित सामाजिक संस्था यांच्या वतीने या घरकुल भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना ज्यांना शैक्षणिक साहित्याची खूप आवश्यकता आहे, केवळ शैक्षणिक साहित्य नसल्यामुळे ते शिक्षण घेऊ शकत नाही किंवा शिक्षणामध्ये मागं पडत आहेत, अशा गोरगरिबांना या ठिकाणी आज रोजी या दोन्ही संस्थेच्या वतीनं शैक्षणिक साहित्य जे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. जवळपास याच्यामध्ये 50 विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना पहिलीपासून ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे. हे जे सामाजिक काम करण्याचा विडा ओमकाली संस्था आणि अपरिचित सामाजिक संस्था यांच्या वतीनं उचललेला आहे, याची नोंद देशामध्ये आणि समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीने घेतली जाऊ शकते. आपण बघतो की समाजामध्ये प्रतिष्ठित लोक जे असतात किंवा मोठमोठ्या संस्था जे असतात त्या संस्थांकडून किंवा प्रतिष्ठित लोकांकडून एका दुर्गम भागामध्ये शैक्षणिक साहित्याचं वाटप झालेलं आहे असं बघायला मिळत नाही. तर या दोन्ही संस्थांनी मिळून या दुर्गम भागामधून या गोरगरिबांना शोधून काढून ज्यांना खरं शैक्षणिक साहित्याची आवश्यकता आहे आणि ज्यांना या शैक्षणिक साहित्याची मदत केल्यानंतर ते त्याचा पुरेपूर उपयोग करून एक शिक्षण क्षेत्रामध्ये उंच भरारी गाठू शकतात, असं नियोजनबद्ध पद्धतीने आजचा हा कार्यक्रम जो आयोजित करण्यात आलेला होता त्यास मी या ठिकाणी उपस्थित राहून मनपूर्वक शुभेच्छा देतो. असेच कार्यक्रम त्यांनी यापुढे करत राहून समाजाची आणि देशाची सेवा या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून घडत राहावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.